विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज दिनांक आहे 25 फेब्रुवारी 2025. व्यवसाय संस्था आणि उद्योग यांचा दीर्घकालीन समतोल पूर्ण स्पर्धेमध्ये या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. शेवते सर आहेत, जाधव सर आहेत, कोळपे सर आहेत. छानपैकी आम्ही आनंद घेत आहोत. विद्यार्थी कॉलेजला खूप हजर आहेत, तरी देखील म्हणले एक ऑनलाईन लेक्चर घ्यावं. तर पूर्ण स्पर्धेच्या परिस्थितीत दीर्घकाळ नव्या व्यवसाय संस्था येणे अथवा काही व्यवसाय संस्था बाहेर पडणे शक्य असते. अल्पकाळामध्ये मात्र त्या ठिकाणी ते शक्य नसते, कारण अल्पकाळ हा खूप कमी कालावधीचा असतो. आता या ठिकाणी दीर्घकाळाचा समतोल लक्षात घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी दीर्घकालीन जे काही खर्च वगैरे त्यांचा विचार या ठिकाणी लक्षात घ्यावा लागतो. वरील प्रमाणे दीर्घकाळाचे आपण या ठिकाणी याच्या अगोदरच विवेचन केलेले आहे. पहा, आता सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे सर्व घटक समान. उत्पादनाचे सर्व घटक समान असतात तेव्हा सर्व व्यवसाय संस्था घटकांना सारखीच किंमत देतात. म्हणून सर्व व्यवसाय संस्थांचे खर्च वक्र सारखेच असतील. एक आकृती आहे की बाबा दीर्घकाळामध्ये सरासरी खर्च वक्र हे बशीच्या आकाराचे असतात. ते कसे काय, तर त्या ठिकाणी जो दीर्घकालीन खर्च वक्र आहे तो हा अल्पकालीन खर्च वक्रांचा मिळून तयार झालेला असतो. त्या संदर्भात आपण याच्या अगोदर विवेचन पाहिलेले. मग प्रत्येक व्यवसाय संस्था सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती, बरोबर आहे ना, इथे दिसते तुम्हाला काय, प्रत्येक व्यवसाय संस्था सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्त होईल अशा रीतीने उत्पादन जुळवून गेले. परंतु दीर्घकाळात व्यवसाय संस्थांना असाधारण अपयश होत असेल तर नवीन व्यवसाय संस्था उत्पादन क्षेत्रात येतील. त्याचेही खर्च वक्र पूर्वीच्याच व्यवसायासारखेच असतील. तसेच सर्व व्यवसाय संस्थांना तोटा होत असेल तर काही व्यवसाय संस्था या स्पर्धे म्हणून बाहेर पडतील. परिणामी सर्व व्यवसाय संस्थांना फक्त सर्वसाधारण नफा मिळेल. या संदर्भात आपल्याला आकृती पाहायला मिळेल. एकच मिनिट मी तुम्हाला आकृती शेअर करतो. तर पहा, ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये आपल्याला वरच्या बाजूला दिसेल की बाबा तर परिणामी सर्व व्यवसाय संस्था फक्त सर्वसाधारण नफा मिळेल असं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे सप ही सरासरी व सीमांत प्राप्ती आहे. सप ही काय आहे, सप, बरोबर आहे. सप तुम्हाला इथं दिसते. सप ही काय आहे, सरस सीमांत प्राप्ती आणि सरासरी प्राप्ती आहे. त्याचप्रमाणे सरासरी व सीमांत खर्च ही असेल. उभा अक्षर दिसतोय तुम्हाला. तर ही पूर्ण समतोलावस्था आहे. या ठिकाणी काय आहे, स बिंदू मध्ये काय झालेले, दीर्घकालीन सीमांत खर्च वक्राने काय काय त्या ठिकाणी स बिंदू मध्ये छेदलेलं आहे. कोणत्या ठिकाणी छेदलेलं आहे. तर अशा प्रकारे सर्व व्यवसाय संस्था खर्च सारखाच आहे आणि प्रवेश व निर्गम काय आहे त्या ठिकाणी अनिर्बंध आहे. म्हणून सर्वसाधारण नफा मिळेपर्यंत काय होतील, त्या ठिकाणी नवीन व्यवसाय संस्था धंद्यात येतील. हं? तर सर्वांचे खर्च समान असल्याने एका व्यवसाय संस्थेला समान सर्वसाधारण नफा मिळाला की सर्वच व्यवसाय संस्थांना सर्वसाधारण त्या ठिकाणी नफा मिळेल. पूर्ण स्पर्धेत दीर्घकाळात सर्व घटक समान असल्यास प्रत्येक व्यवसाय संस्था आणि उद्योग पूर्ण समतोलावस्थेत असेल आणि प्रत्येक व्यवसाय संस्थेच्या बाबतीत त्या ठिकाणी काय असेल, सीमांत प्राप्ती बरोबर सीमांत खर्च बरोबर सीमांत खर्च बरोबर सरासरी प्राप्ती. सरासरी प्राप्तीच म्हणजे काय, किंमत ही अट पूर्ण त्या ठिकाणी होईल. मग आपल्याला वरील विचारून असं सांगता येईल की
अशा परिस्थितीतच प्रत्येक व्यवसाय संस्था किमान सरासरी खर्चाला उत्पादन करेल म्हणून सर्व घटक त्या ठिकाणी समान असतात. सर्व घटक पूर्णपणे गतिशील असतात. घटकांच्या बाजारात पूर्ण स्पर्धा असते आणि म्हणून सर्व व्यवसाय संस्थांचे खर्च वक्र सारखे असतात. तेव्हा पूर्ण स्पर्धेमध्ये दीर्घकाळात प्रत्येक व्यवसाय संस्था पर्याप्त आकारमानाचे असते. सर्व घटक समान नसतील तर हे शक्य नाही. तर पुढे जो आहे उद्योजक काय आहेत. उद्योजक असमान, इतर घटक समान. उद्योजक असमान असा जे तेव्हा इतर घटक समान असूनही उद्योगांच्या कार्यक्षमतेतील भिन्नतेमुळे काही व्यवसाय संस्था दिलेल्या उत्पादन कमी खर्च करू शकतील. या परिस्थिती काळात काही व्यवसाय संस्थांना त्या ठिकाणी असाधारण नफा मिळतो. तर पहिल्या आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जर दिसते की काय या ठिकाणी जी अट आहे ती काय सीमांत प्राप्ती बरोबर सीमांत खर्च बरोबर सीमांत खर्च बरोबर सरासरी प्राप्ती ही या ठिकाणी ही अट पूर्ण झालेली आहे. सर्वांनाच या ठिकाणी काय एकसारखा नफा या ठिकाणी मिळतो. आता दुसरी जी आकृती आहे पहा. आता ब या व्यवसाय संस्थेला दीर्घकाळ फक्त सर्वांसदर नफा मिळतो. ब या व्यवसाय संस्थेला सीमांत व्यवसाय संस्था आपण असं म्हटलं तर, कारण या व्यवसाय संस्थेचा नफा थोडा जरी घडला तरी दीर्घकाळात ती उत्पादन क्षेत्रात राहणार नाही. अला मात्र काय क क स र ल बरोबर एवढा असाधारण नफा मिळतो. ही सीमांतर्गत काय इंटर मार्जिनल व्यवसाय संस्था आहे. इतकीच कार्यक्षम व्यवसाय संस्था असली तरी ब ला घालवून देऊन अचा नफा कमी करील हे शक्य आहे. परंतु दीर्घकाळात काय काही व्यवसाय संस्था असाधारण नफा मिळेल हे शक्य आहे. म्हणून अशा परिस्थितीत दीर्घकाळात देखील व्यवसाय संस्था समतोल अवस्थेत असतील पण उद्योग समतोल अवस्थेत नसेल. कारण काही व्यवसाय संस्था त्या ठिकाणी काय काय म्हणतात असाधारण नफा मिळवित आहेत. आता सर्व घटक असमान असतील. सर्व घटक असमान असतील तेव्हा दीर्घकाळात सीमांत व्यवसाय संस्था या सर्वात कमी कार्यक्षम व म्हणून सर्वसाधारण नफा मिळवणाऱ्या व्यवसाय संस्था असतील. या उलट सीमांतर्गत व्यवसाय संस्थांपैकी घटकांची कार्यक्षमता सर्वाधिक असेल त्यांना सर्वाधिक नफा व इतरांना कार्यक्षमतेप्रमाणे कमी अधिक साधारण नफा दीर्घकाळातही मिळत राहील. प्रत्येक उद्योग संस्था समतोल साधेल पण उद्योग मात्र समतोल अवस्थेत असणार नाही. हे कधी जेव्हा सर्व घटक असमान असतील. आता आपण या ठिकाणी शक्यता बघितलं उद्योजक असमान तर इतर घटक समान असतील तर या वरील आकडेवरून आपल्याला दिसून येईल. आपल्याला फक्त जी आकृती आहे या आकृतीच्याच या ठिकाणी अधिक काय करायचंय लक्ष केंद्रित करायचं. ही जी आकृती परीक्षेला त्या ठिकाणी ते नाही लिहिले तरी पण आकृतीमध्ये काही दीर्घ काळामध्ये आपल्याला तो समतोल त्या ठिकाणी व्यवसाय संस्था आणि उद्योगांचा त्या ठिकाणी दाखवतील. बिंदू मध्ये काय झालेलं आहे काय अपयोगी काय आहे पुरवठा आहे उत्पादन आहे अपयोगी काय आहे प्राप्ती आहे आणि अल हा काय खर्च आहे. तर अशा प्रकारे सर्वसाधारण नफा किती मिळतोय क क स र ल हा सर्वसाधारण नफा मिळतोय. बरोबर आहे ना. तर हा ही जी काही आकृती आहे तुम्हाला काय कळाली नसेल तर सांग. मग या ठिकाणी जी आडव्या अक्षाला समांतर असणारी सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीचा हा वक्र आहे इथं दिलं गेलेलं नाहीये. कोण राहिला असेल तर तुम्ही समजून घ्या.